हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. घमंडी माणसांचा मास्क कसा उतरवायचा, 5 सायकोलॉजिकल ट्रिक्स. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती नक्कीच येते जी स्वतःला जगातली सर्वात शहाणी समजते आणि बाकी सगळ्यांना सतत कमी लेखते. नेहमी वरच्या सुरात बोलणं, इतरांना मूर्ख समजणं. बापरे, अशा घमंडी आणि अहंकारी लोकांशी डील करणं प्रचंड वैतागवाणं असतं. रागाने बोललो तर उगाच वाद वाढतो आणि गप्प राहिलो तर ही माणसं अजून डोक्यावर बसतात. मग करायचं काय? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल सायकोलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही अशा घमंडी लोकांचा माज अत्यंत शांतपणे उतरवू शकता. आणि यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं करताना तुमची स्वतःची मानसिक शांतता अजिबात भंग होणार नाही. व्हिडिओ खूप रंजक होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली ट्रिक, घमंडीचं मानसशास्त्र आणि त्यांची कमजोरी. मानसशास्त्र सांगतं की जगातल्या प्रत्येक घमंडी माणसाच्या आत एक लपलेली मानसिक कमजोरी किंवा भीती असते. त्यांचा हा अहंकार म्हणजे दुसरं काही नसून त्यांची आतली असुरक्षितता लपवण्याचा एक खोटा प्रयत्न असतो. त्यांची ही कमजोरी एकदा ओळखली की त्याचं शास्त्र त्याच्यावरच उलटवता येतं. दुसरी ट्रिक्स, आरसातंत्र, मिरर टेक्निक. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे किंवा घमंडीने वागते तेव्हा तुमची ऊर्जा वाया घालवू नका. फक्त आरसातंत्र वापरा. म्हणजेच ती व्यक्ती जशी वागते तसंच थंड वागणं तिला परत द्या. तर ती मेसेजला उशिरा उत्तर देत असेल तर तुम्हीही द्या. जर ती शांतपणे बोलत असेल तर तुम्हीही अत्यंत फॉर्मल व्हा. हा कोणताही सूड नाही, तर समोरच्याला त्याच्याच वागणुकीची जाणीव करून देणारा एक मानसशास्त्रीय आरसा आहे. तिसरी ट्रिक, पूर्ण शांतता, तुमचे सर्वात मोठे चिलखत. घमंडी व्यक्तीला नेहमी तुमच्याकडून काय हवं असतं? तुमचा राग, तुमची चिडचिड किंवा तुमची भावनिक प्रतिक्रिया. तिथेच त्यांचा अहंकार सुखावतो. पण मानसशास्त्र सांगतं की पूर्ण शांतता हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तो काहीही बोलला तरी फक्त ठीक आहे, असं आहे का, एवढंच उत्तर देऊन शांत राहा. जेव्हा तुम्ही भांडणासाठी आवश्यक असणारा इंधन म्हणजे प्रतिक्रिया देत नाही तेव्हा समोरच्याचा खेळ तिथेच संपतो. चौथी ट्रिक, स्तुतीचे इंधन बंद करा. घमंडी लोकांचं खरं अन्न काय असतं? सतत मिळणारी स्तुती आणि लक्ष. जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर टाळ्या वाजवणं किंवा त्यांची सततची सहमती बंद करतात तेव्हा त्याचा तो खोटा अहंकार उपाशी राहतो आणि आपोआप कमी होऊ लागतो. त्यांच्या बोलण्याने अजिबात प्रभावित होऊ नका. पाचवी ट्रिक, प्रचंड यश हाच सर्वात मोठा सूड. इथे प्रसिद्ध गायक फ्रँक सिनाट्रा यांचं एक वाक्य अगदी चपखल असतं. सर्वात मोठा सूड म्हणजे मिळवलेलं प्रचंड यश. स्वतःची किंमत वाढवा, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःला इतकं मोठं करा की समोरच्या घमंडी व्यक्तीला नाईलाजाने का होईना तुमच्याशी बरोबरीच्या नात्यानेच बोलावं लागेल. एका यशस्वी माणसाला कोणीही सहज दुखावू शकत नाही. मित्रांनो, जर हे सगळे उपाय करूनही समोरच्याच्या वागणुकीत बदल होत नसेल तर त्या व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवणं हाच एकमेव मार्ग उरतो. स्वतःच्या मानसिक शांततेचे रक्षण करणं हा स्वार्थीपणा नाही, तर तो स्वतःबद्दलचा आदर म्हणजे स्वाभिमान आहे. एखाद्याच्या खोट्या अहंकाराला जपत बसण्यासाठी स्वतःची अमूल्य मानसिक शांतता पणाला लावणं योग्य आहे का, याचा नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन विषयावर. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.